राज ठाकरे पहिले NRCच्या विरोधात होते, नंतर फेवरमध्ये झाले. मग आज त्यांना म्हणतात की तलवारची जबाब तलवारनं देईल, लाकडानं देईल आणि ह्या NRC CAच्या कोणी विरोधात करेल त्याला आम्ही दाखवणार. ह्याचं काय म्हणणं आहे? बघा, राज ठाकरे साहेब जे आहेत ते स्वतः म्हणतात की ते एक चांगले कलाकार आहेत. महाराष्ट्राला माहित आहे ते चांगले व्यंग्यचित्रकार आहेत आणि त्यांचा शिक्षणाशी संबंध नसल्यामुळं त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला की मला कळालं नाही की हे मोर्चे का निघाले आहेत. म्हणून मला असं वाटतंय की आम्ही त्यांचं समाधान करायला पाहिजे, त्यांना ही माहिती द्यायला पाहिजे की NRC CA हा कायदा असंविधानिक आहे. संविधानाच्या कलम 14, 15, 21 चे उल्लंघन करणारे आहेत. तसंच भारतातील 135 करोड जनतेचा छळ करणारा हा NRC कायदा आहे आणि CA कायद्यानं राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होणार आहे. मला असं वाटते याची माहिती राज ठाकरे साहेबांपर्यंत जर पोहोचली तर राज ठाकरे साहेब त्यांना समर्थन करणार नाहीत. आमची आज काळाची गरज आहे की NRC मुळे भारतातील अशिक्षित समाज, 2 करोड अनाथ मुलं, 5 करोड 50 लाख विधवा महिला आहे, 14 करोड 70 लाख शेतमजूर आणि 36 करोड 30 लाख जे दारिद्र्य रेषेखालील राहतात, आदिवासी आहेत, दलित आहेत, मागासवर्गीय आहेत, धनगर बांधव आहेत, हे लोक ऊसतोड कामगार आहेत, यांच्याकडे कोणतेही कागदपत्र नाहीत. असा गरीब समाज हा प्रताडित होणार आहे. त्यांना छळ होऊ नये, त्यांचा छळ होऊ नये. जसा आसाममध्ये झाला, आसाममध्ये NRC लागू झाली, ते वायुसेनेमध्ये जे 38 वर्ष ज्यांनी सेवा दिली त्या बचिंद्र शर्मा यांचं नाव आलं नाही, सेवानिवृत्त निरोध कुमार यांचं नाव आलं नाही आणि जो NRC साठी शहीद झाला मदन त्यांच्या पत्नी मुलाचं नाव आलं नाही. जर वायुसेनेमध्ये जो सेवेला असताना त्याचं नाव NRCत येत नसेल तर मला सांगा, भारतातील तो गरीब जो पोटा पाण्यासाठी भटकंती करतो त्याचं नाव कुठून येणार आहे, आदिवासीचं नाव कुठून येणार आहे? आमचा प्रश्न हा आहे की पाकिस्तानच्या मुसलमानाबद्दल आमचा हे मोर्चे नाहीत. भारतातील ते गरीब लोक जे भारतीय आहेत, त्यांचा वडील भारतीय आहेत, त्यांचे पूर्वज भारतीय आहेत, पण ते कागदपत्र सिद्ध करू शकत नाही. त्यांच्यासोबत प्रशासन काय करणार आहे याचं उत्तर अमित शहानी द्यायला पाहिजे. त्यांनी जर याचं उत्तर दिलं तर मला वाटते की भारतातील त्यांच्या विरोधात जे मोर्चे आहेत ते बंद होतील. हे हिंदू राष्ट्रीय व्हावे अशी काही भाजपाचे नेत्याची मागणी आहे. ह्याचं काय होतं बघा, नेमकं ह्याचं हिंदू राष्ट्रीयाचं काय होतं? मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. मी एक विद्यार्थी असल्यामुळं विविध धर्माचा मी खात्रीपूर्वक सांगतो की हिंदू राष्ट्र ही संकल्पना चुकीची आहे. हिंदू राष्ट्राच्या नावाखाली त्यांना एक ब्राह्मण राष्ट्र, आर्यवर्त राष्ट्र निर्माण करायचं आहे, परंतु बहुजन समाज मोठ्या संख्येनं असल्यामुळं हिंदू या संज्ञेचा ते वापर करत आहेत. हिंदू ही परिभाषा जी आहे ती भौगोलिक परिभाषा आहे, ही धार्मिक परिभाषा नाही. कोणत्याही धर्मामध्ये हिंदू या शब्दाचा उल्लेख नाही आहे. तर भारतीयांनी हे समजून घेतलं पाहिजे. जिओग्राफिकल पार्ट आहे. आम्ही भारतात जन्मलो म्हणून लोक हिंदुस्थानचा हिंदू म्हणत आहेत. हिंदू हा धर्म नसून हिंदू राष्ट्रांना निर्माण करायचं नाही तर यांना वर्ण व्यवस्थेला समर्थन करणारं, मनु व्यवस्थेला समर्थन करणारं आर्य राष्ट्र निर्माण करायचं आहे. त्या आर्य राष्ट्रामध्ये बाकी सगळे बहुजन हिंदू जे आहेत ते दुय्यम नागरिक असतील आणि बाकी जेवढे अल्पसंख्याक आहेत ते दुय्यम नागरिक असतील. फक्त आर्य वंशाला त्याच्यामध्ये श्रेष्ठत्व असेल. याच्या विरोधात संत तुकारामापासून, गौतम बुद्धापासून, महात्मा बसवेश्वरापासून, बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत आमच्या बहुजन महापुरुषांनी लढा दिलेला आहे आणि तोच लढा NRCच्या माध्यमातून आज आम्ही लढत आहोत. NRC फक्त आमच्यावर लागू नाही झाली, NRC शिवाजी महाराजांवर सुद्धा लागली होती. तेव्हा याच मनुवाद्यांनी सांगितलं होतं शिवाजी महाराजांना, तुम्ही क्षत्रिय नाहीत, क्षत्रिय आहात तर त्यांचे पुरावे द्या. तेव्हा शिवाजी महाराजांना सिसोदिया वंशाचे खोटे पुरावे सादर करावे लागले. 4 कोटी 26 लाख रुपये खर्च करावा लागला. महात्मा फुले जेव्हा शिक्षण प्राप्त करत होते त्यांच्यावर NRC लागू झाली की हे शूद्र असल्यामुळे शिक्षण प्राप्त करू शकत नाही, त्यांचे नागरिक अधिकार मर्यादित होते. NRC महात्मा फुलेवर लागली, महात्मा फुलेने संघर्ष केला. शिवाजी महाराजांवर लागली, शिवाजी महाराजांनी संघर्ष केला. एवढंच नाही तर बाबासाहेब आंबेडकरांवर NRC लागू होती. ज्या महाडच्या तळ्यावर कुत्रे पाणी पिऊ शकत होते ते बाबासाहेब पिऊ शकत नव्हते, म्हणजे NRC लागू होती. या धर्माच्या जातीच्या लोकांना अधिकारापासून वंचित केलं होतं. हे NRC त्याचाच भाग आहे की तुम्हाला नागरिकत्व संपवणं म्हणजे तुमचे संविधानिक अधिकार संपवणं. संविधानिक अधिकार संपले तर तुम्ही या देशाचे नागरिक नाहीत, नागरिक नाही तर तुम्हाला अधिकार नाही. हा लढा आमच्या बहुजन महापुरुषाचा लढा होता आणि मला अभिमान आहे बहुजन महापुरुषाचा लढा पूर्ण ताकदीनं भारतातील मुसलमान आज लढत आहे, याचा मला अभिमान आहे. सर, महाराष्ट्र राज्य सरकारने एक मेला उद्धव ठाकरे साहेबांनी म्हणले की NPR हा आम्ही लागू करणार आहे आणि NPR हा का भाग आहे NRCचा आणि CAचा? बघा, त्यांच्या वेबसाईटमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की NPR इज द फर्स्ट स्टेप ऑफ NRC. पण हेच डेटा ते NRC साठी वापरणार आहेत. पण आम्ही त्याचा तोड असा काढू शकतो की NPR मध्ये कोणते प्रश्न असले पाहिजे हे अधिकार राज्य सरकारला आहे. तर मागच्या वेळेस
ज्या पद्धतीनं एनपीआर केलं होतं तसं जर आम्ही एनपीआर केलं तर त्याचा एनआरसीसाठी वापर होऊ शकत नाही. पण त्यांनी जे नवीन प्रश्न त्याच्यामध्ये ऍड केलेले आहेत ते प्रश्न काढून राज्य शासनानं जुन्या पद्धतीनं एनपीआर केलं तर याला हरकत राहणार नाही. पण यांच्या पद्धतीनं केंद्र शासनाच्या जर एनपीआर केलं तर धोका निश्चित आहे. ते एनआरसीसाठी हे डेटा वापरणार आहेत. त्याच्यामुळे आमच्या सरकारची विश्वसनीयता धोक्यात येऊ शकते. मुली बचाव मुली पढाव हा नारा आहे भाजपाचा आणि दुसरा एका हातात कुराण तर दुसऱ्या हातात कॅम्प्युटर राहील इंडिया डिजिटल व्हायला असं त्यांचं म्हणणं होतं. हे फंड होतं काय मला सांगा मोदीजी अमित शहाजी जेव्हा बेटी बचाव बेटी पढाव म्हणतात हिंदी में नहीं क्या आप बोलो हिंदी देना क्या बोला ठीक है बोलो सवाल करो ना आप हिंदी में आप सवाल बेटी बचाओ बेटी पढ़ाओ और डिजिटल इंडिया हो रहा है और एक हाथ में कुरान तो एक हाथ में कंप्यूटर होगा. ये इसका क्या है मतलब ये क्या हो चल रहा है? देखो पहली बात तो ये जो नारे हैं अमित शाह जी खुद कहते हैं कि ये जुमलों की पार्टी है. बेटी बचाओ बेटी पढ़ाओ ये इसलिए नहीं कह सकते कि ना इन्होंने खुद पढ़े ना अपने बेटियों को पढ़ाया. लेकिन उनके इस 5 साल के प्रशासन में हमने देखे शासनकाल में सब में ज्यादा बेटियों पे अत्याचार हुआ. अत्याचार बलात्कार करने वाले इन्हीं के पार्टी के नेता थे. इन्होंने उनको सजा नहीं दी बल्कि बलात्कारियों के समर्थन में मोर्चे निकाले. इसलिए ये जो बात करते हैं बेटी बढ़ाओ बेटी बचाओ बेटी पढ़ाओ ये एक झूठी बात है. अब रही डिजिटल इंडिया की बात, अब ये डिजिटल इंडिया कहां से करेंगे? पिछले 5 साल में भारत पर 88 लाख करोड़ का कर्जा कर दिया. भारत के हर शहरी के ऊपर नागरिक के ऊपर 70,000 रुपए का कर्ज है. पिछले 5 साल में 50,000 किसानों ने खुदकुशी की. 4 करोड़ नौजवानों का रोजगार चले गया. अब मुझे बताओ यहाँ पे स्कूल बंद किए जा रहे, तालीम पे जो बजट था वो खत्म किया जा रहा. तो उनके फैसलों से तो कहीं नजर नहीं आता कि वो इंडिया को डिजिटल बनाना चाह रहे, बल्कि सब इंडिया की प्रॉपर्टी वो कॉर्पोरेट को बेच डाले उन्होंने. अब रेलवे स्टेशन बेच डाले, अब तो ये महामार्ग है वो बेचने की तैयारी चल रही है. एयरपोर्ट बेच डाले, गवर्नमेंट कंपनी बेच डाले. मुझे बताओ ये डिजिटल इंडिया कहाँ बना रहे? ये तो अंबानी का इंडिया बनाना चाह रहे. सर एक शेवटी प्रश्न की हा कायदा फक्त मुस्लिम समाजासाठी आहे असे लोकांना मत आहे. हिंदू मुस्लिम म्हणून हे चालत आहे. याचं उदाहरण असं आहे की या संविधानावर हमला आहे. याच्यासाठी सर्व लोकांनी रस्त्यावर यायला पाहिजे, विरोध करायला पाहिजे. इकॉनॉमी आणि अर्थव्यवस्था पळत आहे आणि हे ध्यान सर्व सरकार एनआरसीवर लागत आहे. ज्या ठिकाणी आपण बघत आहे त्या ठिकाणी मुस्लिम समाजच हे प्रोटेक्ट आणि धरणे आंदोलन देत आहे. याच्याबद्दल दुसऱ्या समाजाला यायला पाहिजे यासाठी आपण काय म्हणतो? मला असं वाटते हा प्रश्न तुम्ही एक हिंदू आणि समाजवादी आणि समजा धर्मनिरपेक्ष पक्षांच्या नेत्याला हा प्रश्न करायला हवा आहे की मुळात या आंदोलनामध्ये एक पाहायला भेटते की मुस्लिम समाजामध्ये जी जागृती आली, संविधानिक जागृती याला म्हणता येईल की या कायद्यामुळं भारतीयांवर येणारं संकट आणि त्यांच्या नागरिक अधिकारावर येणारं संकट हे मुस्लिमांना कळलेलं आहे. म्हणून ते मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर आहेत. प्रश्न उपस्थित होतो आंबेडकरी नेत्यावर, प्रश्न उपस्थित होतो बहुजन नेत्यावर की त्यांना हे माहीत आहे की एनआरसी कायद्यामुळे त्यांचा छळ होणार आहे. त्यांच्या पूर्वजांचे ते कागदपत्र सिद्ध करू शकत नाही. पण ते शांत का बसलेले हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे. पण एनआरसी कायद्यामुळे भारतामधील 40 करोड निरक्षर लोकांना संकटात टाकणारा हा कायदा आहे. त्याच्यामध्ये 21 करोड हिंदू आहेत, 8 करोड 70 लाख आदिवासी आहेत, 5 करोड 30 लाख दलित आहेत, 67 लाख सिख आहेत, 23 लाख बौद्ध आहेत. या पद्धतीनं ओबीसी एससी एसटी बांधव आहेत. 2 करोड अनाथ मुलं भारतामध्ये आहेत, त्यांचे आईवडील जगामध्ये नाही. एनआरसी कायद्यामुळे त्यांचा छळ होणार आहे. 5 करोड 50 लाख विधवा आमच्या भगिनी आहेत भारतामध्ये, ज्यांचे पती या जगात नाहीत, आई वडील असतील किंवा नाही माहित नाही, त्यांचा छळ होणार आहे. ते आपले पूर्वजांचे कागदपत्र कुठून आणतील? भारतामध्ये 1 करोड आमच्या बहिणी भारत मातेच्या मुली नाईलाजाने वेश्या व्यवसाय करतात, त्यांच्याकडे पूर्वजच नाही, तर कोणत्या पूर्वजांचे ते कागदपत्र सिद्ध करतील? त्यांचा हा कायदा छळ करणार आहे. 14 करोड 70 लाख शेतमजूर आहेत, ते लोकांच्या शेतात मजुरी करून पोट भरतात, त्यांच्याकडे संपत्ती नाही, ते कोणते कागदपत्र सिद्ध करणार? 36 करोड 30 लाख लोक दारिद्र्य रेषेखालील आहेत. 42 रुपये त्यांचं उत्पन्न आहे, 32 रुपये ग्रामीण भागात उत्पन्न आहे, ते स्वतःचं पोट भरू शकत नाही, ते संपत्तीचे कागदपत्र कुठून आणणार आहेत? 18 लाख लोक रस्त्यावर राहतात, बस स्टँडवर, रेल्वे स्टेशनवर, फुटपाथवर राहतात, त्यांच्याकडे स्वतःचं घर नाही, मग मालकीचे कागदपत्र कुठून देणार? अशा प्रकारे भारतातील तो समाज पोटा पाण्यासाठी भटकंती करतो, कधी या जिल्ह्यात कधी त्या जिल्ह्यात. तो धनगर असो किंवा तो ऊसतोड कामगार असो, यांच्याकडे कागदपत्र नाही, त्यांच्या मुलांना शिक्षण भेटत नाही, एका जागी ते राहत नाही. मग
सरकार त्यांच्याकडून कोणते कागदपत्र मागणार आहे यांचं त्यांनी अजून नोटिफिकेशन सूचना काढलेल्या नाही. भीती याच्यामुळे आहे की आसामचे जे परिणाम आले होते, एनआरसीची जी प्रक्रिया होती त्यामध्ये वायुसेनेमधले अधिकारी 38 वर्ष सेवा देऊन त्यांचं नाव एनआरसीच्या बाहेर होतं, सेवानिवृत्त शिक्षकाचं बाहेर होतं. मग जर ज्यांनी सेवा दिलेली आहे प्रशासनात त्यांचं नाव जर येत नसेल तर मग आम्ही सामान्य गरिबांना कुठून सिद्ध करावं हा प्रश्न त्यांच्या समोर आहे. शेवटी प्रश्न आहे की मुस्लिम समाज हा एनआरसीवर आता रोडावर उतरलेला आहे, परंतु असे किती कायदे लागू झालेले आहेत, मुस्लिम आरक्षणचा असो किंवा 3 तलाकाचं बिल असो, बाबरी मस्जिद, सर्व हे बिलावर मुस्लिम समाज कधी रोडावर आला नाही. हाच वेळ का? बघा, मुस्लिम समाजाच्या विरोधात जे कायदे निर्माण झाले त्याच्यामुळे फक्त मुस्लिम समाज प्रताडित होणार होता. तो संविधानिक प्रश्न नव्हता आणि भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न नव्हता. भारतातील सर्व धर्मनिरपेक्ष या प्रस्तावनेला तो धोका नव्हता. आता जो हा कायदा निर्माण झालेला आहे तो फक्त 20 करोड मुसलमानाला प्रताडित करणारा नाही तर 135 करोड जनतेला प्रताडित करणार आहे. आणि मुळामध्ये जे बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर संघर्ष करून सर्व जाती धर्माच्या नागरिकांना जे अधिकार मिळवून दिले होते, या कायद्यानं ते अधिकाराचं हनन होण्याची सुरुवात होणार आहे. त्या अधिकाराच्या सुरक्षेसाठी हा मुस्लिम समाज रस्त्यावर आहे. फक्त तो जागृत एवढ्या मोठ्या प्रमाणावर झाला की आमच्या धर्मगुरूंनी आणि आमच्या सामाजिक नेत्यांनी आणि आमच्या माता भगिनींनी जो पुढाकार घेतला, जी प्रगल्भता दाखवली याच्याबद्दल, त्याच्यामुळे थोडंसं लोकांमध्ये आश्चर्य निर्माण झालं की हा समाज कधीच रस्त्यावर आला नाही, आज अचानक कसा आला. पण इतिहासात जर तुम्ही पाहिलं तर मुस्लिम समाज जेव्हा बहुजन समाज आणि राष्ट्र आणि देश जेव्हा धोक्यामध्ये असायचं, संकटात असायचं, तेव्हा पुढाकार घ्यायचा. बाबासाहेबांचा तुम्ही उल्लेख घेऊ शकता. बाबासाहेबांच्या लढ्यामध्ये सर्वात आधी पुढे आलेला समाज मुसलमान होता. महात्मा फुले, सावित्रीमाई फुलेंना त्यांच्या वडिलांनी, गोविंदरावनी जेव्हा घरातून काढलं तेव्हा कोणी नातेवाईक आणि त्यांचे मित्र मदतीला आले नाही. उस्मान शेख, फातेमा शेख हे 2 मुसलमान त्यांना मदतीला आले, त्यांना आपल्या घरामध्ये ठेवलं. सावित्रीमाई फुलेंच्या खांद्याला खांदा लावून शिक्षणाचं आंदोलन चालवणारी फातेमा जी होती ती मुस्लिम भगिनी होती. तर आम्ही हे समजून घेतलं पाहिजे की मुस्लिम बहुजन संघर्षामध्ये होता पण इतिहासामध्ये ते लपवण्यात आलेलं आहे. आजही मुसलमान त्या बहुजन महापुरुषाच्या संघर्षाला पुढे चालवत आहे. पण राजकीय जे नेते आहेत, भारतीय जनता पार्टी याला मुस्लिमांचं आंदोलन दाखवू इच्छिते, पण हे मुस्लिमांचं आंदोलन मुळीच नाही, हे संविधानिक आंदोलन आहे. अनेक व्याख्यान झालेलं आहे शिवाजी महाराजावर. लास्ट क्वेश्चन आणि शॉर्ट मध्ये की मुस्लिम हा मराठा मुस्लिमात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात आणि दुश्मन दाखवतात शिवाजी महाराजांना. थोडक्यात हे सांगा. मी पहिला प्रश्न करतो, जर शिवाजी महाराज मुस्लिमांचे शत्रू होते तर शिवाजी महाराजांच्या वडिलांचं नाव शहाजी आणि काकाचं शरीफजी, त्यांचे आजोबा मालोजीराव भोसले यांनी अहमदनगर येथील मुस्लिम सुफी संत शाह शरीफ यांच्या नावावरून का ठेवलं? दुसरी गोष्ट, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं. जर त्यांना मुस्लिमांचा द्वेष असला असता तर सर्व सैन्याचा 1.25 लाख सैन्याचा कमांडर नूरखान बेग एक मुसलमान का केला? आणि तोफखान्याचा प्रमुख इब्राहिम खान हा मुसलमान का केला? आरमाराचा प्रमुख दौलत खान हा मुसलमान का केला? घोडदल प्रमुख सिद्धिलाल हा मुसलमान का केला? 31 पैकी 20 बॉडीगार्ड मुसलमान का ठेवले? स्वराज्याचं सर्वात महत्वाचं पद जो सरन्यायाधीश होते त्या काळात सन्मानाचं पद होतं, खाजगी सचिव होतं, मौलाना धर्मपंडित खाजी हैदर होते. औरंगजेब तिकडून तहासाठी कुलकर्णी या ब्राह्मणाला पाठवायचा, शिवाजी महाराज मौलाना पंडित जे होते धर्मगुरू खाजी हैदर यांना पाठवायचे. मग शिवाजी महाराजांनी हा विश्वास दाखवला. रायगडावर जेव्हा शिवाजी महाराज पाहणीसाठी गेले होते, जगदीश्वराचं मंदिर बांधलं, तेव्हा मोरोपंत पिंगळेला विचारलं, मोरोपंत पिंगळे जगदीश्वराचं मंदिर बांधलं, चांगलं काम केलं, पण माझ्या मुस्लिम मावळ्याला नमाज पडायला मस्जिद कुठं आहे? मोरोपंत पिंगळे म्हणले की आपण जागा दाखवावी. शिवाजी महाराज म्हणले जागा दाखवावी, माझ्या महलासमोर बांधा माझ्या मुस्लिम मावळ्याला नमाज पडायला मस्जिद. आपल्या महलासमोर मस्जिद बांधणारे शिवाजी महाराज मुस्लिमांचे शत्रू कसे? फक्त मस्जिद बांधली नाही, काझी रायकर म्हणून या काझीला नियुक्त केलं, तिथं नमाज पडवायचं, खुतबा जुमे करायचा. म्हणजे शिवाजी महाराजांकडे जे मुस्लिम मावळे होते ते नमाज पडणारे होते, म्हणून त्यांना मस्जिदीची गरज होती. शिवाजी महाराजांचे 2 मुस्लिम सुफी संत गुरु होते, संत याकूब बाबा केळशीकर. तुम्ही जर महाराष्ट्राचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र काशीनाथ अठ्ठल्यकर त्यांचं पुस्तक वाचलं, 219 नंबरच्या पानवर त्यांनी ज्या सत्पुरुषाला आपले गुरु मानले होते त्यांची यादी आहे. तिथे संत याकूब बाबा केळशीकर या मुस्लिम अवलियास आपले गुरु केले असे 225 नंबरवर उल्लेख आहे. त्यांना शिवाजी महाराजांनी मस्जिद बांधायला 653 एकर जमीन दिली होती, पण इतिहासामध्ये याचा उल्लेख का करण्यात येत नाही? 2017ला संत याकूब बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त माझा कार्यक्रम होता, मी माझ्या डोळ्यानं पाहिलं. पण शिवाजी महाराजांना जाती धर्माला जोडणारं एक लोक कल्याणकारी राज्य निर्माण केलं होतं, पण त्यांचा इतिहास पुसण्याचं षड्यंत्र त्या लोकांनी केलं ज्यांना शिवाजी महाराज नको होते, त्यांचं स्वराज्य नको होतं. बहुत बहुत शुक्रिया, बहुत बहुत शुक्रिया.